हर्ष अजून पण तिकडून आला नाहीये, तिकडेच आहे. तर मी आता जेवण बनवते. काही नाही, काळ्या चण्याची असं सांबार टाईप मध्ये बनवते, म्हणजे भातावर पण होईल आणि चपाती सोबत पण खाता येईल. मला पण ओटी भरायला जायचं, तर गुड्डी सोबत मी पण जाते. सगळं आवरते वगैरे, आता अर्धा तास सगळं आवरून तिथे निघेल. सगळी तयारी वगैरे झाली आहे, माझी पण तयार झाली आहे. सॉरी, माझी पण तयारी झाली. असा काही व्हाईट कलर आहे, फर्स्ट डे, सो व्हाईट कलरचा मी कुर्ता आणि प्लाझो असं घातलंय. त्याचबरोबर भाव्याने बघा काय घातलंय, छान. आणि एक गोष्ट झाली माझ्याकडून. भाव्याच्या फ्रॉकला मी इस्त्री करत होती इथे, तर इस्त्री करता करता भाव्या तिथे बाजूलाच बसली होती आणि भाव्याच्या पायाला लागला चटका. अरे दाखवते इथे, हात लावायलाच देत नाही. जाऊ दे, तिची चटका लागला तर मी तिला क्रीम वगैरे लावली आहे, थोडं रिलीफ आहे आता तिला. तर जाऊया पटकन, आपण तयार झालोय. तर देवीची ओटी भरण्यासाठी मी आली आहे. पहिला आली मी इथे गुंफेकडे, गुंफेमध्ये ओटी भरायला. त्याच्यानंतर वरती जाईन. आता लास्ट टाइम मी माहीमवरून करत आले होते, बट या टायमाला जसं मला जवळ पडतंय त्या दिशेने मी जाते. तर आता पहिलं जाते योगेश्वरी गुंफेमध्ये. होऊया, जाऊया आणि बघूया देवी कशी आहे तिथली. गावडे बाबा कुठे गेला? उधर टप में रख देते. तर आता आले तिसऱ्या देवीला आले. दुसऱ्या देवीला गेलो होतो, तिथे पूजा झाली नव्हती, तिथे पूजा चालू होती म्हणून पुढच्या देवीला आलो. नंतर पुन्हा जाणार तिथे. आता आपण तिसरी देवी. इकडची लाईटला काय झालं यार, अशी फ्लक्च्युएट होते. देवळात आल्यावरती ना जे प्रसन्न वाटतं ना ते वेगळंच आहे. खूप छान वाटतंय मी इथे आल्यावरती. आणि असं काही इथे मी प्रिपरेशन केलंय ओटीचं. तर नारळ डिक्कीतच राहिलं, तर गुड्डी नारळ आणायला गेलीये. नारळ आणलं का आपण ओटी देऊन पाया पडूया. बुग्गो हे देतो मी. आवाज दे आजोबा. दे दे. एवढं मी घरी असतो ना तुझ्यासोबत, तेव्हा नुसतं टीव्ही बघणार, सिरियल बघणार, घरातलं किचनचं काम करणार आणि झोपणार, बसणार भाव्यासोबत. आणि मी कुठं बाहेर असलो आणि हिच्याशी बोलायचं असेल तर थांब या कामात आहे, थांब आता दुकानात चालले, थांब हार घेतलाय, थांब आता पीठ मळते. अरे एवढं 24 तास तिला बाहेरून कधी पण फोन केला तर बिझी. आणि मी घरी असतो तर बसून. आणि तेव्हा बाकीच्यांशी, मैत्रिणींशी, स्वातीताईशी, सगळ्या फॅमिली मेंबर्सशी गोड गप्पा एकदम मोठमोठ्या. मी फोन केला बाहेरून म्हटल्यावरती की मी बिझी आहे, मी धावपळीत आहे, मी ह्याच्यात आता स्कूटीवर बसले, हे स्कूटीवर माझ्यासोबत बसलेलं असतं आणि फोनवरती बोलायला जमेल सगळ्यांसोबत. हा ठीक आहे, सांग रस्ता. चल मी ठेवतो, इकडचं झालं काम, निघेल मी थोड्या वेळात. बाय. बघतो आता. तो आला तर ठीक, फर्निचरवाला. तो काय आला नाही, पूर्ण दिवस गेला. हा, ब्लॉग अपलोडिंगला ठेवलाय, त्याचं थंबनेल आणि टायटल टाकून निघतो मी. हो ठीक आहे.
हा चल बाय. हमेशा असं मी बाहेरून मी कधी पण फोन केला की हमेशा बिझी. एवढं काय करते मी समोर असताना, तर एवढं कधी बिझी नसतो तिचं शेड्यूल. बाकी मी सकाळी फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो, ती म्हणजे की मी ब्रश आणला नव्हता इथे, तर खाली जाऊन मी हे डाबरचं लाल दंतमंजन, मी कॉलगेटचं पण बघत होतो, बट दंतमंजन हेच अवेलेबल होतं पावडर. ठीक आहे. आणि मी खूप रील्स पण बघितल्या आणि व्हिडिओज पण बघितलेत यूट्यूबवरती की ब्रश करणं ॲक्च्युली चांगलं नसतं. जे जे गम्स असतात, म्हणजे ते जे असं काहीतरी असतं जे दातांना मजबूत बनवतं, तर ब्रश केल्यामुळे ते पण निघतं ह्याच्यासोबत, मळासोबत जे काय असतं ते. तर हे करणं इज बेस्ट. पावडर बरं ती कोणत्या पण कंपनीच्या असू द्या, आपल्याला कोणाला प्रमोट नाही करत आहे मी, बट हे असं दाता किंवा ते दातून हे करतात ना लाकडीच्या याने, ते परत हे बेस्ट आहे पावडर. बिकॉज कॉलगेटमध्ये पण काहीतरी एकदम छोट्या प्रमाणात मी पहिला पण बोललेलो आहे, असं कोणतरी एक केमिकल मिक्स असतं त्याच्यामध्ये, ज्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे कॉलगेट मी तरी माझ्यापासून आता लांबच ठेवायचा प्रयत्न करणार. अँड आय एम कम्प्लिटली शिफ्टिंग ऑन पावडर टूथपेस्ट, टूथ पावडर. आणि टॅग करा तुळजाभवानीच्या आयडीला. ओ हा काढा ना एकदम. नाही, मी ती गेली जायचंय का तुम्हाला आतमध्ये? नाही, मी ते ब्लॉग साठी काढते, ती गेली आहे ना म्हणून काढते. आपला आयडी आहे तुळजाभवानी. ओके. तर अंधेरीच्या तुळजाभवानीला आले, आतमध्ये गाभाऱ्यात गेले पाया पडायला. मी पण इथे ओटी वगैरे प्रिपेअर केली आहे. फक्त माझी ना केळी राहिली, तर ती बुद्धी आणायला गेले. केळी आणली का मग मी ओटी भरायला जाईल. आपलंच आहे ना. इथे ना भारी वाटते आता पण. चल अगरबत्ती केलेलं आहे बघ. वही नाकावर का लावते? लागलं ना बाई. पहिल्यांदा चालू आपलंच आहे. बरं बघा, याला आमचीच गाडी भेटली आहे बसायला. कुठून टाकायचं? एवढा कसा डीप आहे रे? अगं बाई. तिथेच बस. हा गेला बाई. थँक्यू. जस्ट दुसरा का तिसरा दिवस फ्रेंड्स, मी तर काउंट नाही केला कितवा की आपला कधीपासून आपण आलोय ते. समजा तिसरा दिवस. ओके. आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ॲक्च्युली तेजसने आपल्याला खाली परत बंद झाला. तेजस आपल्याला खाली बोलवायला आलेला, आपल्याला म्हणजे भेटल्याला, लक्षात आहे तुम्हाला, तर त्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे तेजस. थँक्यू बाई. तर हा बोलवायला इन्व्हाइट करायला आलेला बर्थडे साठी, आणि मी 2 सेकंड जस्ट बाहेर आलोय की नाही, 2 सेकंड इथल्या इथं आलो तर बोलायला, आणि दरवाजा बंद धाड करून, चावी नाही काय नाही माझ्याकडे. म्हटलं आता झाली वाट. पण लकीली त्याच्या ओळखीमध्ये आहेत ते दादा चावीवाले, ते आले पटकन, त्यांनी दरवाजा उघडून दिला. आता आपण त्यांच्याकडून एक्स्ट्रा की बनवून घेतो, पण चला लकीली आले आणि त्यांनी दरवाजा उघडून दिलाय ते बरं. आता मला वाटलं आता झालं, आता मी विदाऊट चप्पलच जातोय की काय घरी, आणि तुझ्याकडून चावी घेऊन यावी लागेल. चल थँक्स. ओके चला बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बघतो जमलंच मी येतो बर्थडेला. कपडे वगैरे चालेल काय नाही. बाय. पण केक आणून दे मला दादा. पक्का केक आणि वडापाव. चला बाय. पण अरे म्हणजे मस्करी करते असेल नसेल काय वडापाव खूप आहे. अरे बाबा ठीक आहे चला बाय. कैसा अभी इसका हो गया ना चाबी? तो चाबी बनाने के लिए दुकान पे आप साइज ले लो ना. क्या बोलते हैं? चाबी तो मशीन पे बैठा. मशीन पे. अच्छा. ये बच्चों को मांगा दे दो ना. हाँ कहाँ पर आहे आपलं दुकान? बाप रे छंदर घाबरलो मी. काय झालं, पाईप लावून ठेवलाय आता. मी आतमध्ये ऍक्च्युली ब्रश करत होतो परत निघायच्या पहिला,
मस्त वाटलं जरा थंड थंड ते दंतमंजननी हे करून करून. असं मार खेळ. काल पण ऍक्च्युली पाऊस पडत होता म्हणून त्यामुळे पण आपल्याला इथेच थांबावं लागलं, घरी गेलो ना. आज पण तीच सिच्युएशन, पण कालपेक्षा थोडा कमी पाऊस आहे. तर म्हटलं सोड, जेवढं भिजतंय तेवढं भिजतो, गपचूप घरी जातो. पाऊस पण वाढतच चाललाय, कमी व्हायचं नाव घेत नाही. हाय तो प्रेशर अजून वाढतोय का. गरबा खेळण्यासाठी एक माणूस इथे केवढा छान रेडी झालाय. गरबा खेळायला जाणार आहेस? कसा खेळणार आहेस गरबा? जरा पाठी टीव्ही आहे, सांभाळून का दांड्या जरा सांभाळून. कशी दिसते भाव्या कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्स सेरल, थँक्स अलॉट. छान वाटलं ऐकून. चला बाय बाय बाय. बाय द वे, मी आणि गुड्डी चाललोय गरबा खेळायला. ॲक्च्युली थोडंसं नाचायला, गुड्डीला खेळायचं आहे गरबा. तर अशीच मी तयार होऊन जाते. मी काही रेडी नाही झाले, जे मगाशी व्हाईट कलरचं घातलं होतं तेच घालून जाते. बुग्गू खाली नाचायला गेले तर तुम्हाला थोडेसे क्लिप्स भेटतील भाव्याचे नाचलेले, मी वरतून काढलेत. सो आता मी जाते. मला नाही माहिती की मला क्लिप्स काढायला भेटतील का शूट करायला भेटेल, आय डोंट नो, बट ट्राय करते आणि जाते नाचायला. बाय, भेटू. पाऊस जसा विरारला होता फ्रेंड्स, तसंच गोरेगावमध्ये पण आहे. पण आपण आलोय कसं बसं घरी येऊन फ्रेशअप झालं फ्रेंड्स मस्तपैकी. आता बघता बघता जेवून घेणार आहे. आज गरबा गेली ना तू? मजा आली जाऊन? मजा आली का जाऊन? छान वाटलं? मजा झाली. चला तर जेवण करून घेऊ आणि झोपू. उद्या सकाळी पुन्हा जायचं आपल्याला विरारला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर पेंटिंगचं ऑलमोस्ट काम झालंय. ओके, आता ग्रिलचं चालू केलंय. ग्रिलला ब्लॅक कलर मारणं चालू आहे बिकॉज थोडीशी गंजली होती तिथे. प्लस ही तर आपण काल नवीन बसवली आणि इथे इस ग्रिलला कलर करायचं चालू आहे. कुठची स्टार्ट केली मग क्लीन करायला? बेडरूम पासून, बेडरूम हॉल, मग हे सॉरी मग हे हॉल. बेडरूम दाखव. अरे आता मी ब्लॉग एडिट करत बसतोय, मध्येच काहीतरी असतं. आणि मगाशीच मी एक पूजाला छोटासा धडा शिकवलाय फ्रेंड्स. झालंय काय, परवापासून आपलं फर्निचरवाले दादा ते बोलतात आहे परवापासून मी येतो, लाकडी भेटली नाही, हे नाही ते नाही. तर त्याचं आहे चालू. तर ते आज पूजाला बोलले की मी उद्या येणार आहे करून. तर मी तिला सांगितलं नाही. मग त्यांना विचारायचं ना, काल का नाही आले, मग परवा का नाही आले, मग कालच का नाही, आजच का नाही, आजच का नाही येणार. तर मग तिची बोलती बंद झाली. आणि ते का बोलते मी हे, कारण की जेव्हा माझं असं कुणाशी कोऑर्डिनेशन चालू असतं ना, ते फर्निचरचं डिपार्टमेंट ती बघते ना, तर माझं दुसरं काय डिपार्टमेंट जे मी बघतोय. आणि जर मी तिला सांगतो बाबा माझं त्यांच्याशी हे बोलणं झालंय, ते आता काम करणार आहे, ते आता बाहेर आहेत, तर ही मला नाही 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 तू तेच बोल, नाही नाही तू हे बोल, तू हे का नाही बोलला, नाही तू ते का नाही बोलला. अरे जर माझं कोऑर्डिनेशन होतंय त्यांच्याशी तर माझंच होतंय, माझ्या पद्धतीने करतो. आज स्वतःला कसं वाटलं? नाव दे, बोलती बंद आहे. क्लिनिंग केलेलं. अरे हे काय बाबा मला करता रे. बेडरूम आणि मी त्यांना पण गेलो सकाळी यायच्या वेळेसच, जे हार्डवेअरचं होतं ना त्यांच्याकडे पण जाऊन आलो. त्यांना म्हटलं ते स्टॉपर लावायला किती 2 दिवस झाले, तर ते आले नाही. तो बोलला नाही आहे. आणि मग त्यानंतर जे दादाने मला भेटलेले AC बोललेले की AC लावून, त्या दिवशी त्यांना बिर्याणी विचारलेली व्लॉगमध्ये, ते दादा पण सकाळी भेटलेले. तर त्यांनी मला स्कूटीवरून तिथून रिक्षा स्टँडपर्यंत मला यांनी हार्डवेअरच्या दुकानापासून घरापर्यंत ते स्कूटीने सोडायला आले. थँक्यू सो मच दादा त्यासाठी. हा लाईटिंगची विंडो कुठे आहे? ती आतमध्ये ठेवली किचनमध्ये. स्लायडिंगची विंडो किचनमध्ये आहे. बरं मी हे करून घेऊ पूजा. बाय.
हाँ बाय। हाँ हाँ हाँ, अच्छा ये बाहर का ब्राउन कलर, हाँ 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 हाँ, अच्छा वो भी बात है। उसको क्या ऑयल पेंट ही जाएगा उसको भी? अच्छा ठीक है ठीक है, कोई बात नहीं। अच्छा ये रहने अपने पास ही रहने वाले, आप लेके जाओगे बोला कि? ये बात नहीं चलेगा, अच्छा ये एक बार आना पड़ेगा ना। हाँ हाँ, वो टाइम से ये सब है। ओके ओके ओके। तो मतलब आज ही आओगे कि कल फिर? अब ये पता नहीं मुझे। अच्छा ठीक है चलो। नहीं मेरे को भी फिर निकलना था शाम तक, 6-7 बजे तक इसके लिए। ठीक है, मैं बात कर लेता हाँ हाँ ठीक है ठीक है ठीक है। आता दरवाजा बंद नाही व्हायला मागत नाही. अच्छा हा पाईप आहे म्हणून बोलो, काल माझ्या टायमिंगला बरोबर बंद झाला दरवाजा. हां आता त्यांनी हे सगळं क्लिनिंग वगैरे करून दिलं. आता मला थोडं माझा हात चालवावा लागेल. आपण ॲक्च्युली अर्बन कंपनीचा प्लॅन करत होतो पूजांनी क्लिनिंगसाठी, पण आता क्लिनिंग आता ह्याच्यामध्ये करणारच काय, ते काय भिंत्या क्लीन करणार आहेत येऊन कपडा मारून. हे तर मला वाटतं हे पेस्टिसाइड करवायचं. पप्पांनी पण मला बोलले पेस्टिसाइड क्लीन करा. भाव्य असणारे घरात अगोदर ती सांगायची गोष्ट राहिली आहे ना, रूम रेंटवरती की स्वतःच आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सगळं काय असणार आहे. आणि मी तरी तुम्हाला तेच बोलतो फ्रेंड्स, जे मेंबरशिप लाईफ त्या दिवशी मी ॲक्च्युली डिफेन्सिव्ह मोडमध्ये झालेलो की या चुकीचा अर्थ दिसून आला तो बोलण्याच्या ह्याच्यामध्ये. हे बघा, मेंबरशिप लाईफ ह्याच्यासाठी आम्ही बोलत होतो बिकॉज लाईव्ह असताना सगळेच फ्रेंड्स अवेलेबल नसतात. कोण कोण कामात असतं, कोण कोणाला माहिती पडतं नाही माहिती पडत. मेंबरशिपच्या ह्याच्यासाठी बोलत होतो कारण की ज्यांच्याकडे मेंबरशिप कोणी घेतली असेल तर त्यांना ते लाईव्ह गेल्यावरती नोटिफिकेशन पण जातं, परत त्यांना ॲक्सेस असतो. काही क्वेश्चन्स असतात त्यांचे लिमिटेड असतात, म्हणजे सगळेच घेत नाहीत मेंबरशिप राईट. आम्ही लाईव्ह जाणार होतो, लाईव्ह बसून अनएडिटेड सगळं रॉ आम्हाला दोघांना पण असं शेअर करायचं होतं सगळं तुमच्यासोबत की हे फ्लॅट रेंटवर आहे, स्वतःचं आहे, काय खटाटोप झाली, परत काय 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 इतके महिने का लागले, परत ह्याचं काय प्लॅन केला, परत काय काय डिस्कशन फॅमिली मेंबर्सकडून हे ते सगळं काय 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 म्हणजे सगळं ते लाईव्हमध्ये बसून ते सांगायचं होतं. आता ते जर मी एडिट करायला बसलो की मग हे साऊंड बरोबर नाही करत आहे, मग एडिटिंगचा प्रॉब्लेम, मग त्याच्यात लेट अपलोड होणार. त्याच्यापेक्षा सकाळी आपण 11 ते 12 मध्ये किंवा 1 वाजता लाईव्ह बसून हे सगळं सविस्तरपणे माईक लावून शेअर करणार होतो. पण होणार काय की ते लाईव्ह मेंबर्स करू शकतील अटेंड, आणि ते अर्ध्या 1 तासात लाईव्ह कम्प्लीट झालं असतं. आणि ते लाईव्ह कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा त्या लाईव्हचा कोणत्या पण व्लॉग अपलोड होतो, म्हणजे लाईव्ह जेवढं पण रेकॉर्ड होतं ते परत यूट्यूबवरती अपलोड होतो राईट, ते अपलोड झाल्यावरती लगेच होणार. ते झाल्यावरती मग तो सगळ्यांनाच दिसला असता. तो फक्त मेंबर्सला नाही, फक्त ती लाईव्ह अटेंड फक्त जे मेंबरशिप आहे त्यांच्याकडे ते करू शकले असतं. ओके तसं होतं. बट कारण की आता ही गोष्ट मोठी असणार आहे आणि मोस्टली तुम्हाला माहिती आहे आपण पूजा आणि मी ते करत नाही की आपण बसलो एका ठिकाणी आणि स्टोरी टेलिंग केली पूर्णच ब्लॉग तसं नाही. बिकॉज आपण पूर्ण डेली ब्लॉग करतो ना सगळं, तर तो तेवढंच फक्त बसून करणं ते मला जमत नाही, ते मला आवडत पण नाही. म्हणून ते लाईव्हला करू शकतो, म्हणून तसा प्लॅन होता. ठीक आहे, बट जाऊ द्या, ते नाही करता आलं तसं. बट हो, ते दिसणार सगळ्यांना होतो तो लाईव्ह अपलोड झाल्यानंतर, पण तो लाईव्ह सेशन तो अटेंड करायला त्यांना, कारण की होतं कसं क्वेश्चन्स खूप सारे येतात, कमेंट्स खूप सारे येतात लाईव्हला असताना. मग स्पेसिफिक कमेंट्स मेंबरशी उठून आली असती, मग ते कमेंट्स आपल्याला वाचता आले असते, कॉमन क्वेश्चन असतात सगळ्यांचे ते दिसून आले असते, मग ते आपण आन्सर पण केले असते, काही आपलं पण काही आपण शेअर केलं असतं या सगळ्याबद्दल. पण ठीक आहे, आता डिसाईड करतो स्पेसिफिक आपण मग नॉर्मल ब्लॉगच काढू, त्या ब्लॉगमध्ये सांगू हे सगळं काय येतं. ठीक आहे, आता बघू, हे मी क्लीन करायला घेतो. बट बघू आता ते खिडकीवाले जाळीवाले कधी काय होतं ते. आणि त्यासोबतच फ्रेंड्स जाळी बसवायचं काम चालू झालं. हे दिसतं परत, हे बघ ही जाळी आणली आहे आणि हे काय बाकीचे लागणारे इक्विपमेंट्स वगैरे. अजून एक काम अपेक्षित आहे, ते विंडो बसायचा. आता ते बघू कधीपर्यंत होतं. एक तर मला निघायचं आहे आज लवकर, खूप दिवस झालं घरी, तिथे टाईमच स्पेंड नाही केला, इथंच जातोय दिवस. ॲटलिस्ट तिकडचे जे मेजर काम आहेत ते ऑलमोस्ट झालेत.
इसको क्या तोड़ते वगैरह नहीं है ना कबूतर? नहीं तो देख लेता तो फिर नहीं आता. नाही आते. अच्छा. मला एक हे केस थोडंसं याचा विचार होता की हे जाळी बसवल्यावरती आपलं ते ब्राईटनेस बाहेरून येताना अडेल का, उजेड व्यवस्थित येईल नाही येईल, बिकॉज आपला व्हिडिओ काढायचं, व्हिडिओ आपण काढणार तर आता लाईट लावलं ते. आता तसं पण ही लाईट नसणार आहे, इथं बल्ब आपण जस्ट आता सध्याचं चालू आहे, नंतरला लाईट बसवू चांगली ब्राईटनेसवाली. बट आता ही जाळीमुळं आपलं बस जे नॅचरल लाईट आहे ती मला नाही वाटत थांबेल. लेट्स हॅव अ ब्रेक. लेट्स हॅव अ किटकॅट. तरी 4 लेअर वाली होती, बट सकाळी मी 2 खाल्ले आणि दिसली. दिसली का? हो. इथे ते विंडो आणि नेटचं चालू आहे. धनंजय दादा त्यांच्याकडूनच आपण आपलं सगळं काम करवलंय. पेंटिंगचं, परत ग्रिलचं कलरिंग आता केली, ते परत जाळी अँड प्लस ते विंडोचं पण आता जे चालू आहे ते त्यांच्याकडूनच करवलं. आणि आज क्लिनिंगचं पण म्हणजे तेच आहे, त्यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये ते ग्रिलपासून ते इलेक्ट्रिशियन ते सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांचीच हेल्प घेऊन आपण हे सगळं केलं. तर त्यासाठी थँक्यू सो मच धनंजयजी. कुछ काम रहेगा तो वापस कॉन्टॅक्ट करेगा आपल्याला. थँक्स अ लॉट. एक गोष्ट मी नोटीस केली आहे, वाईट नाही आहे, शेड्यूल बिझी आहे, पण जेवढे पण आपण कामं करायला म्हणजे हायर केलं कुणाला त्यांचं शेड्यूल इतका बिझी आहे, इतका टाईट आहे की आत्ता बोलवलं की 2-3 तासानंतर ते दुसरीकडून मग येतात, मग आपल्याकडून मग परत दुसरीकडे. प्लंबर असू द्या, इलेक्ट्रिशियन असू द्या, किंवा हे गाडीचं असू द्या, किंवा पेंटिंगचं असू द्या, सगळेच बिझी. हे खिडकीवाले दादा जे आता बसवत होते त्यांचं पण शेड्यूल बिझी. सगळीकडेच कुठं ना कुठं काही ना काहीतरी कामच चालू आहे तिथे. पोहोचलो फ्रेंड्स बोरवलीला. घरातलं सगळं काम बी वाटपून आणि मुश्किलनी उतरलो या बोरवलीच्या ट्रेनमधून. बापरे एवढी गर्दी असते अजिबात आयडिया नव्हते. ज्यांना उतरायचं त्यांना उतरायला पण भेटत नव्हतं. घरी पोहोचलो फ्रेंड्स आणि गरमागरम पूजानी माझ्यासाठी बनवली खिचडी, ताजा चपाती आणि ताजी बटाट्याची भाजी. आणि तू कधी जेवणार? जेवते नाही पण. श्रेष्ठ बाय बाय कर. बाय बाय. भेटी होते ना ब्लॉग मध्ये. बाय का?